आताच माझा दोस्त लय मोठा राकेश 4 ओपीचे एकटे शेंगा खातो बांध भरून. तर नमस्कार मित्रांनो, मी मराठी व्लॉगर अनिकेत पाटोळे. स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉग मध्ये. तर फुलपीचा सीझन चालू झालाय. आपल्या इकडे तर काय एकच जयसिंगपूरला एकच टुर्नामेंट झाल्या आणि आता बसून काय करायचं, तर सतीचा फोन आलता की हॅपी स्पर्धा आहे देशिंगला आणि तर तिथंच भरल्या. देशिंगवाले दर रविवारी हॅपीची स्पर्धा भरावं लागली. ते आता आम्ही तिकडे जाणार आहे. न्यायला आलाय अजून नामदेव कॉमेडी किंग. ती कॉमेडी आणि फुलपीला एवढा एन्जॉय करायला येत नाही जेवढा हॅपीला एन्जॉय करायला येते. फुलपीला जरा सिरियस असते, हॅपीला फुल एन्जॉय असते. फुल काय कारण नाही काय नाही, मॅच जिंकला हारला एन्जॉय म्हणून खेळतात. पण आता चला बघा तुम्हीच मस्त नेटमध्ये वापरून निकॅप पूर्णपणे बाद झालेत. म्हणून आता निकॅप घेतलं म्हणजे हाताला तर संरक्षण हात पूर्ण काळा पडायला लागलेत आणि चटकले बसतात. आता निकॅप घेणार आणि चलो मॅच. मॅच असल्यामुळे की नाही लवकर जाऊन काय उपयोग नाही. आता वाजले 1 निवांत मॅच खेळायला जायचं, नाहीतर पूर्ण दिवस जाणार आणि एक मॅच खेळून आणि 2-3 तास बसायला लागते. त्यामुळे लेट जायचं आणि लेट मॅच खेळा चालू करायचं. हॅपीच म्हणजे काय रूल नियम नाही काय नाही, कधी बी जायचं कधी बी खेळून यायचं. तर वाटत आम्हाला एक मामा गाठ पडलेलं, मामांचं पोतं खाली पडलेलं आणि यो नामदेव आवाजने पोतं उचलून द्यायला लागलाय. ताकदीचा गडे पूर्ण 50 किलोचं पोतं बघा कसं उचलते. 50 किलो पोतं उचलून दिलं आणि आता आम्ही जाणार मॅचला. एवढीच थोडीशी जनसेवा भारी वाटते जरा असं कोणाला तर मदत करायला. आता मदत करून दिली आणि आता चालू मॅचला. तर आता आलो देशिंग मध्ये आणि देशिंग मध्ये आले आणि नियोजन एकदम भारी केले. म्हणजे स्टेज मारले, फुलपी सारखा फिरायला लागलाय, स्टेज ते मारले. आणि तुम्ही म्हणतात आज आवाज असा काय लागलाय, तर आज आपण घेऊन आलो माईक घेऊन आले. व्लॉगिंग करायसाठी माईक आणलाय, नवीनच आणलाय. पण जरा आवाज जरा वेगळाच येतोय, पण सवय नाही. काय झाले, जेव्हा माईक नव्हता तेव्हा मोठ्यानं बोलत होतो आणि आता मोठ्यानं बोलायला गेले की ह्यात लईच आवाज येते. आवाज कॅप्चर लगेच करते त्यामुळे आवाज जास्त येते आणि थोडासा वेगळं होते. त्यामुळे थोडं ऍडजस्ट करा. थोडं शिकल्यानंतर आहे की नाही समजेल की कसं बोलायचं, माईक किती अंतरावर धरायचा. आता शिकतो जरी कॉलरला जरी लावला तरी लय आवाज येते. मला खालीच पकडला, आता हातात पकडलाय त्यामुळे जरा व्यवस्थित आवाज येते. 5,000 बक्षीस आहे. 5,000 बक्षीसाठी मिरज, सांगली लय लांब टीम आले. ते नियोजन चांगलं आहे. या नियोजनमुळे किती जरी बक्षीस कमी असलं आणि नियोजन चांगलं असलं ना, किती पण लांब टीम येते एन्जॉय म्हणून खेळून जाते. आता वाजले 1:30 निवांत आम्ही जेवून खाऊन हालत डुलत आले आणि इथं आल्यावर समजले की आम्ही अजून फक्त 6 जण झाले. अजून आमच्यातले 5 जण यायचे आहेत. यू वरड आणि कमिटी निवांत म्हणजे कधी पण या, जेव्हा इथलं तेव्हा मॅच लावतो आम्ही. आता कमिटी बी काय फायदाच करणार हो, थोडंफार बक्षीस इकडे तिकडे बक्षीस खर्च बी निघाला पाहिजे. त्यांना एंट्री फी ते जास्त प्रॉफिट राहते. तेव्हा हॅपीला कसं कधी बी या कधी बी घेऊन जावा आणि री एंट्री किती बी करा. फक्त 3 राऊंड झाल्यानंतर री एंट्री नसत्या. 2 राऊंड पर्यंत सारखी री एंट्री करून खेळायचं. तर माईकची क्वालिटी जरा अशी डिम वाटत्या, पण आपण हाय असं रेग्युलर व्लॉगिंग करूया. आणि तुम्हाला जर दोन्हीतलं कुठलं बरं वाटलं तर कमेंटमध्ये सांगा. पण आता हाय असं बोललेलं तर मला तर बरं वाटायला लागले, म्हणून इथून पुढं हाय असं काय असेल ते नॅचरली रिअली आवाजमध्ये बोलीन मी. माईक लावलेलाचा एक फायदा होतो फक्त की साईडचा आवाज आहे की नाही कॅप्चर होत नाही. फक्त आपण बोलतोय ते आवाज कॅप्चर होते. पण जरासा आवाज वेगळाच यायला लागला आहे, म्हणजे थोडासा म्हणजे ऑडच यायला लागला आहे. त्यामुळं हाय असं व्लॉगिंग चालू करतो. आता मॅच चालू होणार आणि आमचं डॉक्टर आता बॅटा फिरून तापा लागले. कमिटीचं नियोजन जरा आहे बऱ्यापैकी. यो स्टेज आहे मागं आपल्या कमिटीने स्टेज मारला आहे. मागची सोय आहे, स्कोरिंगची सगळी सोय केली आहे. आता खेळायला एन्जॉय करायचा फुल. आणि हो आला आहे टीमचा मेंटॉर चंदू. आत्ता आला आहे बघा, आत्ता आला. एवढा लेट येतोय आणि आम्हाला सांगतोय 11ला मॅच आहे आणि हिने आलेत 1:15 वाजलेत. झाडाखाली बसले. प्रत्येकावर एक स्टार आहे. ते बघा भिलवडीचे 2 स्टार आणि हे आहे कुच्ची गावचा स्टार आणि सर आहे ते जाकापूरचा आहेत. पण आज सुट्टी असल्यामुळं हॅपीच खेळ आले. ते ओपन सट आहे. ओपन सटला प्रत्येक गावचे किती बी चालते, ते काय फरक पडत नाही. आणि निवांत पुढे मॅच चालू आहे.
आणि ते एन्जॉय करत बसते ती बारकी मंडळी. शाळा चुकून आलीत सगळं, फुल एन्जॉय करायचं, खेळून घरला जायचं. फुलपीच खेळणारे सगळे हॅपीच खेळायला आलेत आज. नुसता धुडकूस करतात बा. ही फौज निवांत चर्चा करत बसल्यात. आणि हे आहेत नितीन लाटोडे, मिनी व्लॉगर. यूट्यूबला मिनी व्लॉगर, इंस्टाला पण आहेत. फॉलोअर्स लय जोरात आहे त्यांचं, बघा तुम्ही व्लॉग यांचं. आणि ही गँग सगळे निवांत. आणि बालम खांडेकर हिरळीचा मॅचला कधीसुद्धा बूट घालून जात नाही, अनवानीच खेळते. पहिला टॉस मिरोज विरुद्ध कवटेमंकाळ. टॉस जिंकलाय शिंदेवाडी, आमचं स्पॉन्सर चंदून टॉस जिंकलाय. टॉस झालाय, टॉस जिंकून आम्ही घेतल्या बॉलिंग. आता मैदानात जायचं आणि एक इनिंग झाल्यावर पुढचे तुम्हाला अपडेट दिली जाईल. तर आत्ताच मॅच झाल्या, मॅच पूर्णपणे हारता वाचवली आहे मी. पहिला राऊंड तर क्वालिफाय झाली. आणि हे बघा बिनकामा नुसते हसते. मॅच थोडक्यात वाचवली, नाही तर बाग इज्जत गेली असते आमची. पण थोडक्यात जिंकलो. जरा वाईट बॉल एक्स्ट्रा टाकला त्यांच्या प्लेयरनं, थोडं फंबल झालं. मॅच घासाघाशी पण आली, त्यामुळं बरं झालं. आम्हाला प्लस पॉईंट मिळाला. आम्ही जास्त खेळल्यामुळे थोडा अनुभव आला, त्यामुळे सिंगल डबल खेळून आम्ही मॅच जिंकवली. तर आता दुसरा राऊंड आहे, 1 तासानं किंवा 2 तासांनी दुसरा राऊंड चालू होईल. आमची मॅच झाल्या, आमचं प्लेयर सगळं नाश्ता करायला गेलेत आणि मला इथं फिल्डिंगला उभा करून गेलेत बघा. काय नव्हतं, डोक्याला तापच आहे. दुसऱ्या टीममध्ये असं फिल्डिंग करत उभा राहायला लागते, त्यामुळे हॅपीच नकोच वाटते. आणि हे आले ते 8 जण आले ते आणि 3 जण बाहेरचे घेऊन खेळायला लागले निवांत. पहिल्यांदा असं झाले, एक मॅच झाल्यानंतर दुसरी मॅचला मला रेस्ट मिळाली, की तिसरी मॅच आमची घेतल्या. एवढं खुशीचा माहोल आहे की नाही, पटपट खेळायला मिळायला लागले. त्यानंतर किती वेळ थांबायला लागेल माहीत नाही, पण सध्या तर खुश आहे. टॉस झालाय, टॉस जिंकून आम्ही घेतल्या, नेहमीच घेतोय बॉलिंगच घेतल्या. आम्ही जास्त करून बॉलिंगच घ्यायला बघतोय. आणि टीम लागल्या तापायला, गरमावा लागल्यात. आणि खेळायच्या टायमाला वाट लावून घेते ते, पाग जीव घायला आणते ते. असं वाटतं हारते का थोडक्यात जिंकते ते, पण मजा यायला लागल्या. 2 मॅचा झाल्यात आणि 2 मॅचा जिंकून आम्ही गेलोय सेमीफायनलला. त्याचं कारण असं आहे की टीमा झाल्या नाहीत खेळायला. आता पोरांच्या शाळा चालू झाली त्यामुळं टीमा जास्त आल्या नसल्यामुळे आम्हाला फायदा झाला आहे. फक्त 2 मॅचा घेऊन आम्ही बक्षिसात आहे. 4थं बक्षीस तर आत्ता लागू झाले. आणि कमिटीचा बऱ्यापैकी लॉस झाला आहे, जास्तच लॉस झाला आहे. पण आम्ही आता निवांत आहे. आता दुसऱ्या ओव्हरची मॅच 3 ओव्हरची होती. टार्गेट आम्हाला 3 ओव्हरला होतं 30चं, पण 2 ओव्हरमध्ये मॅच संपवून आम्ही ताटात गेलेला आहे सेमीफायनलला. ह्यो आमचा दुपारचा लंच, क्रीम बिस्किट खायचं आणि बॅटिंग करून मॅच खेळायचं. जिंकल्यावर पैसे घेऊन जायचं. खेळायला राहिले एका बाजूला. हे बघा चोर आले, चोर दुसऱ्या रानातल्या शेंगा खायला लागलेत काढून. चोर यो बघा पिंडाच घेऊन बसलाय. 1 नंबर धावरे. हे झाले वातावरण संध्याकाळी 5चं. ऊन पण जास्तच आहे, अजून पाऊस येईल असं वाटतंय. वारं सुटले, आभाळ आले. मॅच जर लवकर झाली तर निवांत आहे, नाहीतर काय पावसात तर खेळायला लागणारच. 4 ओव्हरची मॅच झाल्या, फायनल मॅच. 4 ओव्हरला आम्ही केलाय फक्त 40 रन. थोडं क्लायमेटमुळे बॉल वर खाली व्हायला विकेटवर ना. आणि हो बघा पाऊस आणि विकेट पूर्णपणे भिजल्या. कमिटीनं मॅच थांबवल्या. पाऊस गेल्यानंतर आणि खेळायचा आहे. वाजलेत 6:30. पाऊस जाऊन खेळूपर्यंत 7 आणि होतं तसं वाजतेत. आता बरं वाटलं की आम्ही लेट आलो आणि खेळून आता वर चाललोय, म्हणजे बक्षात तर आहे. फायनलला बघूया आता काय होतंय. आता वाजलेत 6:45. पूर्ण अंधार झालाय आणि ग्राउंडवर सगळं पाणी साठले. हे बघा आले पूर्ण पाणी साठले. मॅच झालीच नाही फायनल. 1 इनिंग तेवढी झाल्या. दुसऱ्या इनिंगला टार्गेट होतं 40चं, पावसामुळे पूर्ण थांबल्या. आता बघूया कमिटी काय नियम घेत्या, काय नियम म्हणजे काय सांगत्या, त्याच्यावर ठरवणार की पहिलं बक्षीस कोणाला, दुसरं बक्षीस कोणाला. कमिटीचा निर्णय झालाय, टॉसवर ट्रॉफीचा हे लागले. पहिलं बक्षीस दुसरं बक्षीस वाटून दिले. आणि कुणाला वाद नको, कारण का उद्या येऊन खेळणं शक्य नाही. कोणाला वाद घालाय नको, पहिलं दुसरं वाटून दिले आणि ट्रॉफीसाठी टॉस घेतलाय. त्या टॉसमध्ये ट्रॉफी जिंकल्या. ट्रॉफी आता घरला घेऊन जायचं. आज थोडंसं माईकमुळं जरा घोळ झाला, कारण का स्टार्टिंगला मी चेक करून बघितलंच नव्हता आवाज येतोय का नाही. त्यामुळे मी लॉक केलं तर अर्धं आणि अर्धे केल्यामुळे त्यानंतर मी हाय सर रिअल वॉईसमध्ये बोलले.
तर थोडा ॲडजस्ट करा ह्या व्लॉगमध्ये, परत असं काय होणार नाही. तर झालाय अंधार, आता जाऊया घरी. ब्लॉगचा करूया इथे एंड आणि भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.